हॅलो नमस्कार, शुभ सकाळ माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नपरी. तर इकडे बघू शकता आमची श्रीषासुद्धा उठली आहे, तिचीसुद्धा सकाळ झाली आहे आणि अशा प्रकारे आता तिची मस्ती सुरू आहे. माझी देवपूजासुद्धा झाली आहे आणि टिफिनसुद्धा झाला आहे. तर पुढे मी सगळं तुमच्याशी शेअर करेनच. तर श्रीषा आता खूप दंगा करत आहे, त्याच्यामुळे मी तिला आधी खायला बनवून घेणार आहे. चला तर मग बघूया पुढे. तर आता इकडे मी चवळीची भाजी बनवून घेणार आहे. तर चवळी मी कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. तर मी कढईमध्ये आता कांदा टोमॅटो टाकून घेतला आहे. कांदा टोमॅटो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा आणि टोमॅटो पटकन भाजला जावा याच्यासाठी मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकल्यामुळे ना टोमॅटो पटकन विरघळतो आणि कांदासुद्धा मऊ पडतो, त्यामुळे आपले कांदा टोमॅटो पटकन भाजले जातात. त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये इकडे कांदा आणि टोमॅटो थोडा लालसर झाला आहे, त्यानंतर मी याच्यामध्ये हळदपूड टाकून घेतली आहे आणि आता मी याच्यामध्ये 3 चमचे कोल्हापुरी लाल तिखट टाकून घेतला आहे. यानंतर मी याच्यामध्ये कुठलाही बाकीचा दुसरा मसाला वापरलेला नाही, मी फक्त कोल्हापुरी लाल तिखट टाकून घेतला आहे. आता मी परतवून घेतला आहे. यानंतर मी याच्यामध्ये कुकरला शिजवून घेतलेली चवळी टाकून दिली आहे. आता यामध्ये मी थोडं पाणी टाकून भाजी मी 10 मिनटं गॅसवर ठेवून घेणार आहे. इकडे भाजी होते तोपर्यंत इकडे मी चपातीचं पीठसुद्धा मळून घेतलं होतं. चपातीचं पीठ 15 मिनटं ते 20 मिनटं आपलं भिजलं तर आपल्या चपात्या मस्त अशा मऊ लुसलुशीत होतात. त्यानंतर मी इकडे चपातीचे गोळे बनवून घेतले आणि चपात्यासुद्धा बनवून घेतल्या. इकडे भाजीसुद्धा तयार झाली आहे. इकडे मस्त अशी चवळीची उसळ तयार आहे. आता मी मिस्टरांचा टिफिनसुद्धा भरून घेणार आहे. टिफिनमध्ये मी त्यांना चवळीची उसळ आणि चपात्या देणार आहे. तर त्यानंतर मी इकडे माझ्यासाठी चहा ठेवून घेतला आहे. सकाळी सकाळी चहा पिला की थोडं आपल्याला फ्रेश वाटतं, तर मी माझ्यासाठी इकडे चहा बनवायला ठेवला आहे. सकाळी सकाळी गरम चपाती आणि कडकडीत चहासोबत चपाती खायला खूप छान लागते, म्हणून मी माझ्यासाठी चपाती आणि चहा घेतला आहे. चहा पिऊन झाल्यानंतर इकडे मी श्रीषाचं खाऊसुद्धा बनवायला ठेवला आहे आणि यानंतर मी किचन ओटासुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे. किचन ओटा मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम धुवून घेते, त्यामुळे आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. त्यानंतर मी इकडे आमच्या श्रीषाचं खाऊ बनवून घेतलं आहे. इकडे मी बदाम, काजू आणि पिस्त्याची अशा प्रकारे पूड बनवून घेतली आहे, जेणेकरून मी जेव्हा तिला खाऊ बनवते त्यामध्ये मी 1 चमचाभर ही पूड टाकून देते. आता ही बनवलेली पूड मी हवाबंद पॅकबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून ती जास्त दिवस टिकेल, खराब होणार नाही. यानंतर इकडे मी आता बघू शकता तुम्ही श्रीषाला झोपवत आहे. तिचं दररोजचं रुटीन, ती 10:30 वाजता झोपते, 11:30 वाजेपर्यंत तरी किमान झोपते. पण आज तिची खूपच किरकिर सुरू होती, त्यामुळे मला पण काम करायला काही सुचतच नव्हतं. त्यानंतर मी 12:30च्या दरम्यान तिला अंघोळ घातली आणि आता तिला मी इकडे झोपवते. ती झोपली आहे. आता मी माझी बाकीची कामं करून घेणार आहे. तर मी सकाळी मशीन लावून दिली होती, मशीनसुद्धा झाली आहे. आता मी कपडे सुकत टाकून घेणार आहे. मी आमच्या श्रीषाच्या कपड्यांसाठी कपडे सुकत घालायला बाहेर जागा नाही, तर मी आमच्या श्रीषाची कपडे सुकत घालण्यासाठी मिशोवरून अशा प्रकारचं स्टँड मागवलं आहे. स्टँड खूप चांगला आला आहे, तुम्ही बघू शकता. आणि लहान मुलं असल्यामुळे ना मुलांचे सकाळ संध्याकाळचे दररोजचे 1 बादली भरून कपडे असतात आमच्या श्रीषाचे, तर खूप कपडे असतात. तर मी तिच्यासाठी अशा प्रकारचं स्टँड मागवलं आहे. स्टँड खूप मजबूतसुद्धा आहे आणि कपडेसुद्धा सुकाय टाकायला आपल्याला इझी पडतं. तर आता वाजले दुपारचे 1, अजून मी जेवण केलेलं नाही. तर श्रीषाला मी अंघोळ घातली आणि तिला झोपवलं. ती सकाळी तशी 10-10:30च्या दरम्यान परत झोपते खाऊ खाऊन, पण ती आज झोपलीच नाही, ती खूप रडत होती. तर त्यानंतर मग मी तिला अंघोळ घातली, झोपवलं, मग लादी, मग माझी मशीन, मग मी कपडे सुकाय टाकले आणि आत्ता मी थोडी निवांत बसली आहे. अजून मला कपड्यांचे फोल्ड करायचे आहेत,
सुकलेले कपडे मला घडी मारून कपाटामध्ये ठेवायचे आहेत. तर मी आता बसले आहे, तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात. अजून माझं जेवण व्हायचं आहे. तर लहान बाळ असल्यामुळे बाहेर जाऊन जॉब करणं तर पॉसिबल नसतं, तर त्यामुळे घरात बसूनसुद्धा कंटाळा येतो. तसं लहान बाळासोबत दिवस कसा जातो समजत नाही. पण मग मी विचार केला, माझं याआधीचं एक चॅनलसुद्धा आहे शुभांगीज रेसिपी, तिकडेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. साध्या आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपीज दाखवल्या आहेत. त्या चॅनलवर सुद्धा तुम्ही एकदा बघू शकता रेसिपीज माझ्या. तुम्हाला त्या रेसिपीज नक्की आवडतील, एकदा तुम्ही बघू शकता. तर मी असं ठरवलं की घरी बसून रिकामा मला श्रीषातून जेवढा वेळ मिळतो त्यातून मी काहीतरी करायचं ठरवलं, म्हणून मी व्लॉग करायला सुरुवात केली. तर मी फक्त या व्लॉगमध्ये माझं डेली रुटीन, आता मी बाहेर जाऊन काय करणं मला शक्य नाही आहे, तर मी तिच्यासोबतचं तिचं खेळणं, तिचं खाणं पिणं, तिच्यासोबतची माझी घराची जी दररोजची कामं असतात तेच तुमच्याशी शेअर करते. तर माझे व्लॉग तुम्हाला आवडतात का? तर आवडत असतील तरीसुद्धा कमेंट करा, नाही आवडत असतील तरीसुद्धा कमेंट करा. आणि मी काहीतरी करायचा प्रयत्न करते, तर प्लीज मला सपोर्ट करा. प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आता मी जेवण करून घेणार आहे. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:30. श्रीषा आमची 4:30च्या दरम्यान झोपली आहे. ती दुपारी 1:30 वाजता उठलेली, त्याच्यानंतर तिचं खेळ मस्ती चालू होती. आता ती 4:30 वाजता झोपली आहे. आता मी तिला झोपवलं आणि व्हिडिओची एडिटिंग करत बसली होती, कारण मला संध्याकाळी परत टाईम नाही भेटत. संध्याकाळचं जेवण, तिचे कपडे, अंघोळ पाणी याच्यामध्येच माझा वेळ निघून जातो. तर मग मी व्हिडिओची एडिटिंग करत बसले होते. तर आता मी माझ्यासाठी चहा बनवून घेणार आहे आणि मला संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची आहे. चला तर मग. तर इथे मी संध्याकाळी माझ्यासाठी चहा ठेवला आहे. त्याचबरोबर इकडे मी कुकरसुद्धा लावून घेतला आहे. आमची श्रीषा तिकडे झोपली आहे. ती उठली की त्यानंतर ती थोडा वेळ तरी मला काय काम करायला देणार नाही. तर चला तर मग मी आता चहा घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. यानंतर आमच्या श्रीषाची मस्त अशी संध्याकाळची आंघोळसुद्धा झाली. त्यानंतर ती थोडा वेळ झोपली होती आणि आता तिचं असं खेळणं सुरू आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या व्हिडिओला असंच तुमचं प्रेम राहू दे. आमच्या श्रीषालासुद्धा असंच तुमचं प्रेम द्या. आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इकडे बघू शकता आमच्या श्रीषाची मस्ती कशी सुरू आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.